गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून. तुम्ही जेव्हा केव्हा ब्लॉग बघत असाल, हा ठीक आहे. तर फ्रंट कॅमेऱ्याने बनवते म्हणून ते जरासं ह्या बाजूला बघते म्हणून वाटते. ठीक आहे, ॲडजस्ट स्टार्टिंग आहे फक्त ॲडजस्ट. सो मुद्दा काय, घरी येऊन बरेच दिवस झालेत पण कंटाळा लाईफमध्ये एवढा ब्लॉग बनवायचा, एडिट करायचा. ठीक आहे. सो मुद्दा असा आहे की कळसुबाईला जे गेलो होतो त्यामध्ये खूप सारे व्हिडिओ शूटिंग तर झालीच आहे बऱ्यापैकी. सगळ्यात मेन असं होतं की फोटोज वगैरे खूप काढले तर व्हिडिओज पण सिनेमॅटिक व्हिडिओज. तर त्याच्यामध्ये झालं काय, मेन जो स्टार्ट होता ना ब्लॉगचा तो माझ्याकडून फुर्री झाला आहे, गायब झाला आहे. सो मग आता मी हे स्टार्ट बनवतो आहे. ठीक आहे. सो आपण हे स्टार्ट बघा. आणि ह्याच्यामध्ये मी काय काय केलं आहे, मी कंपॅरिझन केलं आहे. गाईड का म्हणजे मला तसं वाटलं की गाईडची गरज नाही पडणार. इझी आहे ट्रॅक, अवघड नाही आहे, फक्त स्ट्रेट आहे म्हणून तो अवघड आहे. 6.5 किलोमीटरचाच ट्रॅक आहे काहीतरी. पण सगळे चुकतात कुठं, स्टार्टिंगला पाऊलवाट शोधायला. तर पाऊलवाट मी तुम्हाला प्रॉपर दाखवली, ती कशी स्टार्ट होती. फक्त नीट डिटेल व्हिडिओ बघा. जायच्या आधी तिथं पोचल्यावर एकदा हा व्हिडिओ परत बघितला तरी तुम्हाला कळेल मी रात्रीचा आणि सकाळची पाऊलवाट कशी दोघांचं कंपॅरिझन आहे ते केलं आहे. जेणेकरून एकदा तुम्ही तिथं व्हिज्युअली गेला ना आणि हा व्हिडिओ तिथं लावून बघितला ना, तुम्हाला क्लिअरली डोक्यात येईल की नक्की आपल्याला कुठून जायचं आहे. सो असंच आहे. आता स्टार्ट नसल्यामुळे आपण डायरेक्ट ओझरच्या इथून चालू करू. ठीक आहे. आणि त्याच्या आधी एक छोटं आपण सिनेमॅटिक लावू की ह्या ब्लॉगमध्ये टोटल आपल्याला म्हणजे कसं, मी छोटंसं नाही का एक सिनेमॅटिक की मी पोचलो आहे त्याचं, हे थोडं सिनेमॅटिक लावू. बाकी काय मग बाकी ब्लॉग पुढं कंटिन्यूच राहणार आहे. ठीक आहे. सो हां, सिनेमॅटिक बघा, ब्लॉग एंडपर्यंत बघा, एन्जॉय करा. 100% तुम्हाला मजा येणार आहे. आणि तुम्ही जावा कळसूबाईला, हे माझं बस, मी एवढंच बोलतो, जास्त काय आता बोलत नाही मी. एन्जॉय. Your head is in the clouds. You're delusional. Dreamer! Get a job! You're boring. What if it doesn't work? You think you're better than us? Give up. Weirdo! I don't like it. You are so weird. Just give up already. Why are you even trying? It's my destiny. गाईज, आम्ही आलोय सध्या ओझरला. देवाचे दर्शन घेऊन आपण पुढच्या शिखरासाठी निघणार आहोत. आणि पाऊस खूप जास्त आलाय तर आपण थोडंसं धावलो तर बेटर राहील. काय धावायचं, आलाच. अयो अहो बाबू, करत जोरात आलं. टेन्शन आता हे जर पावसाचं नाही, कळसूबाईच्या पावसाचं आहे. नंतर भेटू. व्ह्यूज बघा, व्ह्यूज छान छान नजारे. थांबा जरा, अरे कॅमेरा पलट. ऐक, लय जोरात हवाय. आम्हाला पुढं पुढं जाऊ आपण. परत पाऊस चालू. वा, अरे यार, छत्री पकडून फोन, तकलीफ. वा वा, एकदम शांत, आवाज नाही कसला, फक्त पावसाचा एकदम शांतता. हा, अरे वा, ते झाड बघा इकडं. डोळ्यांना भारी दिसतं. फोन काहीच कॅप्चर नाही करू शकत ही गोष्ट, काहीच नाही, काहीच. ठीक आहे, चला आपण वॉशरूमला आलोय, वॉशरूम शोधूया. फील घ्या, फील वातावरणाचा. मस्त येल्लो लाईटिंग, पुढं लाईटिंगच संपतीये. वा 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 वा. ह्या लाईट आहेत ना राव, ह्या लाईट का घालवल्यात? ह्या लाईटमध्ये ना एक वेगळी, एक काय म्हणतात त्याला, ह्या ज्या येल्लो लाईट ज्या खाली पडतात ना, काहीतरी नॉस्टॅल्जिया आहे या लाईट्समध्ये. ह्या ज्या आहेत ना, म्हणजे ह्यांच्यात सोल नाही या लाईटमध्ये, म्हणजे ह्यांच्यामध्ये आहे ना फीलच वेगळं आहे. फक्त क्लायमेटच काहीतरी वेगळं करून टाकतात या लाईट्स. परत आलं पाहिजे या लाईट्स. इथे वॉशरूम्स इकडे. मी लय वेळ घालवलं वॉशरूम, त्याला जातो आता. शेवटचा नजारा बघून घेऊ आपण. त्या बाजूने बघू, तिथं पायऱ्या आहेत चांगल्या. ओ माय गॉड, मला कॉल पण येतोय. फुल रात्रीचा पावसात एकदम मस्त चाललो दर्शन करायला. माझे पायच दिसत नाही, एवढा अंधार आहे.
लाईट राव. आलो आलो. वा वा वा. हे काय इथे सगळे हाय करा. हाय. आलोच. नुसते नुसते झगडे चालू आहेत माग. आपण हे सगळे चाललोय. काय कसं वाटलं दर्शन करून? छान. मजा आली का? मजा आली का? हे छान आहेत वरचे. हे मस्त आहे. अरे पाय वेग. सगळे चाललो आता आपण. भरपूर दुकान आहे तिथं सगळे मंडळी सगळी. वा 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 वा. मी दिसतोय काय याच्यात? अरे तू नुसती समोर येते प्रेमच्या. मस्त लाइटिंग भारी केल्या. काय काय मल्टिपल मंदिर आहे तिथं नुसते वेगळे वेगळे छोट्या छोट्या ह्याच्यात. मस्त लाइटिंग केली. लाइटिंग आवडली. सोयी सुविधा सगळ्या मस्त केल्यात. जे की खूप कमतरता आहे सोयी सुविधांची. जंगलाचे कुठेतरी वॉशरूम आणि मस्त आहे. परिसर छान आहे. मस्त एन्जॉय. कॅमेऱ्यात कॅप्चरच नाही होते. काय चमकतात ते सगळे बाबू. हे आई नुसतं फ्रेम मध्ये येते. नुसतं फ्रेम नुसतं फ्रेम. छान आहे. परिसर मस्त आहे. आवडला मला परिसर. आता जाऊ बसमध्ये बसू. आता जाऊन कळसुबाईचं सगळं डिस्कस होणार आहे. तिकड रात्री जायचं आता आपल्याला. रात्रीचं ट्रॅक आहे. आता तिथं गेल्यावर परत आपल्याला बघायचं की स्टे घ्यायचं का नाही. कारण का इथून जायला अजून 1-2 तास लागतील. त्यानंतर परत मग तिथं गेल्यावर आराम थोडासा स्टे फ्रेश वगैरे होऊन मग रात्री ट्रॅक चालू करायचं. लाईट आली. लाईटच नाही. अरे काय काय नाहीच काय मला पण बघायचं. वा वा वा. छान आहे छान आहे मस्त. चला आता आपण बसमध्ये भेटू. काय डिस्कशन होतं नंतर सांगतो. पीस. आता आली ना लाईटिंग. झटकायला झटकायला झट. अरे एवढं ठीक आहे. वर नको धरूले. खाली पकड. मागं झोपलेच. सॉरी. बस एवढी लाईटिंग पास झाली माझ्या चेहऱ्यावर. ठीक आहे. आतापर्यंत मेन मुद्दा आपण काय काय केलं. तर आपण काय काय केलं मलाच लक्षात नाही. तर सर्वात आधी आपण गेलो ओझरला. आपण गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर पुढे आपण आता चाललो आहे कळसुबाईला. तोपर्यंत आम्ही वाटेवर खाल्लं सुद्धा. पेरू देखील खाल्ले. आणि एवढे डिटेल नको देऊ. आम्ही थांबलो एका ठिकाणी. चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही पुढे चाललो आहे. एवढंच होतं. आता कळसुबाईला जायचं आहे. सगळं तिथं स्टेचं बघायचं सगळ्यात पहिलं. स्टे झाला की मग त्यानंतर थोडा वेळ आराम करून रात्री 2 वाजता नाहीतर 2 नाहीतर 1:30च्या आसपास आपलं चालू होणार ट्रॅक. त्यावेळेस भेटू. आता फोनला चार्जिंग कमी आहे. चार्जिंग वाचवण्यासाठी गुड नाईट. कळसुबाईला भेटू डायरेक्ट पायथ्याला. बाय बाय. पीस. बॅक. वो बोलेंगे फोन करेंगे बोलेंगे 11 बजे पूछ के 11 बजे मतलब 11 बजे एक न्यू लँग्वेज तयार होता. इंग्लिश करके इंग्लिश. अरे मराठी आणि हिंदीचा मिक्सचर आहे ना. अरे इंग्लिश वापरने का इन मध ऐसा कैसा वापरने
इंग्लिश वर भी हळू बोलू नाही तर मग आम्ही हाताला देंगे. आणि ऐका ना का थांबा थांबा बॅक साइडची जी गॅलरी का ती जॉईंट आहे हा दरवाजा ओपन ठेवणार डायरेक्ट असं जॉईंट आहे होगा ना उसमें ऐसा हे तुम चालू करा. ऐका ना दिवाळी भाकऱ्या चपात्या फुल एकदम द्या मिक्स करते. करून द्यायला तुम्ही खालची कार्यापैकी वाटलं तर बघ ती मॉर्निंग. रात्रीचे आता वाजलेत किती वाजलेत 2 वाजले का 2. येस 2:30 झाले. 2:30 होऊन गेले. 3 वाजत आलेत. आता रात्री आपल्याला ट्रॅक चालू करायचा आहे 3-3:30च्या आसपास. ठीक आहे. आणि एक मिनटं टॉर्च बंद करतो मी. हे मेन विलेज आहे खाली. ठीक आहे. आता इथं काय कळणार नाही विलेजमध्ये. मेन ट्रॅक तिकडे आहे सगळा त्या बाजूला आहे. तिकडून होणार आहे. असा वरतून जातो हा पूर्ण असा. ह्या छोट्या छोट्या लाईटी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आणि ते तिकडे जे आहेत ना ह्या लाईटी ह्या इथून सरळ असा तो वर जातो ट्रॅक. ठीक आहे. आता रात्री काय कळत नाही. आणि नेमकाच बॅड लक असं आहे की ढग आहेत सगळे. जो काय रात्रीचं आपली आकाशगंगा पण दिसत नाही आहे काय. सो गुड मॉर्निंग. रात्रीचे 2:30 झालेत. आता सगळे आवरतात आहे. 3-3:30च्या आधीच 3:30च्या आधीच 3 वाजता निघू. छोटे छोटे असे लाईटी दिसतात आहे मला जाताना वरती. इकडून बेस जो स्टार्टिंग आहे तिथून अशा लाईटी दिसतात ते वर जाताना छोट्या. सो हां आता तर सगळं रेडी होतं ते बाकीचे होईल. आम्ही थोड्या वेळात मेन कुठून सुरुवात होती ते बघू आपण. आणि सर्वच मग पुढं तसं कळवलं. आता तर रात्रीचा वेळ तर काय शूटमध्ये सांगता नाही येणार. पण जेवढं इथून मेन सुरुवातीचं जर मला दाखवता आलं की कसं मेन सुरुवात आहे. कारण का इथं प्रॉब्लेम तोच आहे की वरती एकदा आपण पोचलो की आपल्याला प्रॉब्लेम नाही. पण जो खालून जो बेस सुरुवात आहे ना कळसूबाईचा तिथून जर रस्ता चुकला की मग अवघड आहे. सो आता गाईड केला आहे आम्ही. गाईडचं काय असेल तर ते सुद्धा मी नंबर टाकल. छान आहेत म्हणजे ओळखीमध्येच आहे आणि चांगली आहे ही प्रॉपर्टी. इथं राहू शकता. बेस्ट आहे म्हणजे स्वस्तमध्ये चांगले आणि जवळच आहे खूप. सो हां मी ह्याचा नंबर पण देईल. बेस्ट आहे आरामशीर. आम्ही इथं टोटल आम्ही आत्ता 14 जण आहेत काहीतरी. तर एकदम आरामशीर राहतो आहे. सगळं आहे सोयीसुविधा. मी ह्याचा नंबर टाकल फोटो टाकल. हे एरिया चांगला आहे. आणि आता जास्त काय आता व्हिडिओ वाढवण्यात अर्थ नाही आहे. सो आता आपण डायरेक्ट सुरुवातीला स्टार्टिंगला भेटू कळसूबाईच्या जेव्हा सगळे गोळा झाले तेव्हा. ठीक आहे. येस गुड नाईट. हां तो रात्री आम्ही जरा थोडंसं लवकरच झोपलो म्हणू शकतो. 11 वाजले 11:30 झोपायला. आणि इथं मस्ट गोष्टी काय आहेत अन्न. इथं 12पर्यंत टेम्परेचर जातं 12 ते 14. विंटर लायनर आणा आतमध्ये. एक जॅकेट आणा चांगलं पफवालं. ते जाड भेटतं ते. ठीक आहे. कारण का गरजेचं आहे. इथं जी म्हणजे थंडी आपण म्हणतो चल 12-14 काय आहे ते नाही. पण त्यासोबत जी हवा चालते ना इथं ती धोकादायक आहे. कानांसाठी बलाकवा आणा. फुल कान टोप्या आणा. माकड टोप्या आणा. काही आणा. कारण का ही कानात एकदा हवा लागली की आपण इझी आजारी पडू. कारण का हवा इथं भारी एकदम स्पीडनी ना तर ते कानात चेहऱ्याला लागली की ते लवकर अफेक्ट करते आपल्याला. सो रात्री मस्त जेवण वगैरे केलं. आणि आपण जर आता हे आम्ही इंडिव्हिज्युअल आलो आहेत सगळे. इथं आम्ही काय हे नाही केलं कुठल्या टूर कंपनी किंवा दुसऱ्या कोणासोबत आलो नाही. सो आम्ही पुण्यावरून निघालो निगडीवरून. सो मग इथं आलो. त्यानंतर सगळ्यांनी डबा आणलेला एक टाईमचा रात्रीचा. रात्री जेवण वगैरे केलं त्यानंतर. आणि मग जेवण केलं आणि सकाळचं पण स्नॅक्स कॅरी केलेत आम्ही स्वतःच. मग त्याचा एक खर्च वाचतो जर घरून आपण हे सगळं आणलं तर. आणि मग आपण जर कुठं होमस्टे घेतो आहे किंवा दुसरं काय घेतो आहे तर तिथं आपल्याला ते इन्क्लूड नाही करावं लागत. ठीक आहे. तर तो खूप खर्च वाचतो. तो चांगली गोष्ट आहे. ते तसं केलं पाहिजे. आणि हा एवढंच आहे. रात्री भरपूर एन्जॉय केलं. व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही केली मी मुद्दामून. कारण का तो असं
तो जो टाईम असतो तो जरा स्पेशल असतो, सगळ्यांसोबत एन्जॉय. त्याच्यामध्ये फोन थोडंसं ऑकवर्ड होतं कुठं ना कुठं. आपण म्हणतो व्लॉग, पण ते कुठं ना कुठं थोडंसं आहे का नाही. तो छान एन्जॉय केला. आता थोड्या वेळात चालू करायचा हा ट्रॅक. नेक्स्ट आता आपण डायरेक्ट तिथंच भेटू जिथून तो ट्रॅक चालू होतो. मी इथून दाखवेल एक्झॅक्ट, कारण का खूप जणांना तेच जे इंडिव्हिज्युअल येतात त्यांना तोच प्रॉब्लेम असतो की अरे आपण चालू कुठून करायचा. सगळे म्हणतात आपण इंडिव्हिज्युअल करू, गाईडचं कोणाकडे हे नसतं, पैसे नसतात किंवा पोरांचं बजेट टाईट असतं. सो मी ट्राय करेल 100%. आता एवढा अंधार आहे रात्री, सो मला तर वाटत नाही मी काय दिसेल इथं, पण तरी मी मार्किंग्स देईल जेणेकरून जे इंडिव्हिज्युअल येतात त्यांना इझी पडेल इथून ॲक्सेस करण्यासाठी की बाबा हां इथून जाऊ आपण असं वगैरे. पण शक्यतो मला असं वाटतं की आपण हेच केलं पाहिजे, गाईडच घेतला पाहिजे, स्वतः नाही गेलं पाहिजे. कारण का ज्या प्रकारे मी इथं बघतो आहे खूपच डेंजर जंगल आहे सगळं वगैरे वगैरे. एक रस्ता चुकलो की आपण कुठल्या दुसऱ्या डोंगरात निघू, त्यापेक्षा जाऊन द्या 400-500 गाईडला, पण गाईड घ्या. तरी पण फॉर क्युरियस सोल्स मी बघल काहीतरी. नाहीतर गाईडचा नंबर तसाही टाकतो आहे, कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. आणि ग्रुपनी या, ग्रुपनी यायचं आहे. अशा जागेवर ग्रुपनी यायचं, कारण का इथं वाईल्ड लाईफचा खतरा आहे बरंच काय, साप आणि ते सगळं, काट्या मस्ट आहेत, आपल्याकडे काट्या असल्या पाहिजे, ठीक आहे. बस एवढंच. आणि चांगल्या टॉर्च कॅरी करा, ॲटलिस्ट 100 ल्युमिनियस पॉवर असलेल्या हे टॉर्च कॅरी करा. त्यासोबत एक्स्ट्रा बॅटरीज कॅरी करा, एक्स्ट्रा टॉर्च कॅरी करा. आता बघा भरपूर जणांचे आवाज येतो ते मला तिकडून, तुम्हाला दिसाल का नाही माहीत नाही. हे इकडून पण एक आहे, ह्या बाजूनी सुरुवात होती बघा इकडून, हे छोटं हे नाही लाईट इथून. आता मला आवाज येतो, ते सगळी लोकं चालली आहेत. सो आता आम्ही पण थोड्या वेळात जाऊ. बस एवढंच आहे, जास्त काय नाही इथं. फक्त ग्रुपने यायचं, ग्रुपने आले की काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. आणि ग्रुपने आलं ना तर खर्चही कमी, आता ते आपल्याला माहितीच आहे, ठीक आहे. आपण आता मी जास्त बडबड नाही करत, खूप जास्त बडबड होती. आपण डायरेक्ट स्टार्टला भेटू. पीस होती प्रॉपर. आता हे दुपारी आम्ही येणार, सामान वगैरे इथंच ठेवतो आहे फ्रेश व्हायला परत. आणि असे खाली थर्मल मॅट्रेस आणि असे हे सगळं देतात आपल्याला, चादर, उशा. आणि इथं अजून एक रूम आहे आतमध्ये, 2 वॉशरूम्स मागं, बेसिंगपासून सगळं आहे. आणि चांगली बाल्कनी, इथून डायरेक्ट सरळ वरती कळसू भेटतं. ही नुसती फ्रेममध्ये, ठीक आहे. सो येस, आता चालू करतो आपण ट्रॅक. आपण निघालो, सगळी बॅग पॅक झाली, सगळे येऊन थांबलेत बाहेर. हे बघा चालू होणार आहे आता ट्रॅक. आपण जेव्हा ट्रॅक चालू करतो, इथं लिहिलं पण आहे बघा कळसूबाईकडे. आता इथून मल्टिपल रोड आहेत ह्या चौकात. इथं बघा एक्झॅक्ट इथं ना ग्रामपंचायत आहे, ठीक आहे. सो हा रोड खाली पण जातो, इथं गुलाबी कलरची बिल्डिंग आहे आयडेंटिफिकेशन. इथून पण एक ट्रॅक आहे. आणि इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे या बाजूनी ग्रामपंचायतच्या. इथून आपण एक्झॅक्ट आलो ना तर हा इथं ग्रुप थांबला आहे आपला. तर इथून आपण जेव्हा सरळ जातो ना तर ह्या रोडनी इथे एक लाईट बल्ब आहे एक्झॅक्ट ग्रामपंचायतच्या मागं. तर इथून पण एक ट्रॅक चालू होतो. आता आम्ही सगळे ह्या बाजूनी जाणार आहे, ठीक आहे. आमचं गाडी येणार आहेत आता इथं, आम्ही येऊन थांबलो आहे. आता टाईम किती झाला आहे सांगतो मी तुम्हाला. टाईम झाले 3 वाजत आलेत, ठीक आहे. सो आता आम्ही तर ह्या रोडने जातो आहे, बाकीचं आमचं तर गाईड म्हणलीत की इथून जायचं. सो ठीक आहे, हा एक आहे. आणि हा तो मेन रोड. जेव्हा आपण येतो ना इकडं तर ह्या बाजूनी सगळे येतात खाली, किंवा काहींचे तिकडंच कॅम्पिंग करतात स्टार्टिंगला, बेसलाच तिकडं सगळ्या गाड्या पार्किंग होतात त्या साईडला लांब तिकडे एकदम. इथून वॉक आहे तो 400 मीटर्सचा ह्या बाजूला, ठीक आहे. सो तिकडूनही ट्रॅक होतात चालू, पण तिकडून कमी जणं बघितले जेवढी मी इकडून बघितलं. आम्ही सकाळी उठलेलो तेव्हासुद्धा मी बघितलं. हे ना एक्झॅक्ट ग्रामपंचायत, फोकस गेला हां. सो ह्याच बाजूनी भरपूर जणांनी केला ट्रॅक चालू. सो मला हेच वाटतं की इथं तुम्ही आले, हे ग्रामपंचायत लिहिलं आहे. ह्याच्या पुढे इथं कळसूबाईची मार्किंग आहे, ठीक आहे, कळसूबाईकडे. सो असं या आणि ह्या बाजूनी सरळ जावा खाली, ठीक आहे. हे बेस्ट वाटतं आहे. जो रोड सांगितला ना तिथूनच आहे, तिथून ती बघा ही वाट आहे ना सरळ, अशी सरळ जाते इकडं सरळ, ठीक आहे. आता बघू तिथून तर आता सरळच आहे सध्या, मी त्या टर्नपासून जे सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. सो आता तर इथं काय आयडेंटिफिकेशन मार्क वगैरे असं तर काय मला वाटत नाही, जेणेकरून तुम्हाला इझी पडेल की त्रास नाही होणार कसला इंडिव्हिज्युअल जायचा. पण बघू पुढं काय असेल दुसरं तर मी ते दाखवतो.
आपण आलो ना, हा रोड असा संपतो, खाली येते आणि ही एक बिल्डिंग आहे अशी, ठीक आहे. आणि इथून मग कच्चा रस्ता आहे डायरेक्ट. हा कच्चा रस्ता चालू होतो आणि हा सरळ असा खाली जाऊन लेफ्ट घेतो आणि मग इथं तुम्हाला एक मिनिट टॉर्च बंद करतो. हां हे बघा, हे सगळे चाललेत लाईनीनी असे आणि हा सरळ हलका हलका तुम्हाला वरती लाईट दिसत असेल. ह्या बाजूला नाही दिसत आहे, लईच अंधार आहे. सो मग तो खाली जाऊन इथं शेती आहे बघा ह्या बाजूला सगळी, ठीक आहे. तर शेती दिसणार नाही तुम्हाला, छोटीशी पाऊल वाटे, एकदम छोटी पाऊल वाटे, काहीच नाही आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला शेती बघायला भेटेल लेफ्ट राईटला आणि तिथून सरळ रोड आहे, ठीक आहे. आत्तापर्यंत तर एवढंच आहे. त्यानंतर बघू पुढं काय असेल तर मी अटॅच करतो त्याला, ठीक आहे. आणि लाईट मस्त आहेत. त्यांचा फोकस बघा, आपला फोकस. लाईट काढू का मग मी? हलकी वॉटर बॉडी येते त्या रोडने आपण पुढे आलो की तुम्हाला आवाज येईल त्याचा, की त्या वॉटर बॉडीपासूनच सरळ पुढं जायचं आहे, ठीक आहे. बाकीचं मी असे छोटे छोटे व्हिडिओ क्लिप जोडत राहील जेणेकरून अंदाज येईल रोडचा. आणि पहिली जो खाली जे छोटं मंदिर आहे आपण तिथं पोचलो आता, ठीक आहे. खाली छोट्या मंदिराची इथं अशी घरं आहेत, स्टॉल आहे छोटासा चहाचा, ठीक आहे. आणि इथं पुढं कमान. सो खालून जे मी म्हणलं शेतातून जो रोड आहे तिथून ह्या कमानीपर्यंत यायला 30 मिनिट्स खूप झाले. जर बंदा फिट असेल तर लगेच पोचतो. हे काय कमान दिसली, कमान पोचलो आपण. कमानीची इथं भरपूर लाईट आहे, घरं आहेत, कॅम्प आहेत, बेस कॅम्प आहेत, भरपूर खूपच सोय आहे तिथं. सो त्याचं टेन्शन नाही आहे काय. एकदा छोट्या मला कमानीची इथं पोचलो तर काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता कमान दाखवू आणि मग वर निघूया. टॉर्च बंद करतो. ही कमान आहे बघा आणि इथं मंदिर पण आहे पुढं. ज्यांना वरती जायला येत नाही त्यांनी खाली दर्शन करावं त्यासाठी. चलो आता नंतर पुढं भेटू. आता इथून दुसरा काय मध्ये आहे मेन पॉइंट तर मी ते सांगतो, ठीक आहे. पूर्ण म्हणजे काहीच दिसणार नाही. आता मी फ्लॅश मारून दाखवलं तरी काही दिसणार नाही. एकदम बारीक पाऊलवाट म्हणतात ना तेवढीच आहे बघा ही. बस ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मग टॉर्च केवढी इम्पॉर्टंट आहे बघा. आणि लॉंग रेंज मी जी म्हणतोय ती 100 ल्युमिनस, काहीच दिसत नाही, एकदम बारीक आहे. दगडं लावलीत, पाऊल वाट आहे. आणि लॉंग रेंजच्या टॉर्च खूप जरुरी आहेत. कारण का काय होतं, शॉर्ट रेंजच्या टॉर्चमध्ये आपण आसपासचा रस्ता बघतो पण कधी कधी आसपासचा रस्ता कळतो पण लांबचा पुढं काय ते बघण्यासाठी हीच टॉर्च महत्त्वाची. ओके दुकान आलं. भेटू नंतर. आता 20%च राहिले आणि काय व्ह्यू आहे इथूनच सुरुवात. नाही वरती जाऊ सर, वरती जाऊ. ठीक आहे आता डायरेक्ट कुठं वरती. आता मधलं मी जर चांगला खरंच वाटला मला तर मी करतो कारण का हा बघण्यासाठी. आणि का खूप वेळच्या ट्रॅकिंग नंतर इथं एवढा क्वालिटी व्ह्यू दिसला. सो आता डायरेक्ट वर. अरे लायटर पण चालू झाल्या. चलो चलो चलो. काय बोलू मी तुम्हाला. आता इथून वरती अजून 10 ते 10 मिनिटाचा ट्रॅक आहे. अजून 10 ते 20 मिनिटं पकडू आपण ज्या स्पीडनी चालतंय. म्हणलं आता सनराईज मिस नाही व्हावं म्हणून इथंच थोडंसं खाली टेकी घेतली. हे ढगं बघा, हे मिस केली. ही चादरची खाली येते ना हळूहळू आणि मग ती अशी पूर्ण कुठं जाते अशी खालपर्यंत अशी ती मिस झाली आमच्याकडून. पण सनराईज नाही झाला अजून मिस. ती जी मेन आहे कारण का हा सूर्य
यायच्या आधी पहिली ही चादर अशी खालून येणार, पूर्ण पसरती आणि मग सूर्य असा वर जातो. बट ठीक आहे, नो इश्यू. हे पण काय कमी सुंदर नाही. आता काय किती दाखवू तेवढं कमी आहे. आणि इथं हायपरलॅप्स लावलेत. ईशा बघ इकडं. मॅम हाय करो. मॅम हॅलो. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रॉम कासूबाई. कॅमेरा चेंज नाही होत पुढं. नाही Shit. ठीक आहे, बंद करतो, परत दुसरा घेतो. नाही सांग एक्सपिरियन्स. खूप छान होतं. एकतर चालत चालत भाई तुम्ही सगळ्यात आधी सामान घेऊन नका. वेदर फोरकास्टची जय. रेनकोट कॅरी करायचा नाही, भिजलो तरी चालेल. शूज चांगले घाला, काठी मस्त. ठीक आहे, कानात वारात पण लावून चाला. माझ्याकडे हा एक खिशात आहे, पण लावायचे कष्ट नाही. आणि सनराईजच्या आत वरती पोहोचले पाहिजे तुम्ही. विशेष खूप छान वाटलं. आणि ते वरती ते आता दाखव ना, मी ते म्हणते तर लोकांना काय वाटणार. ते विंडमिल तर काय दिसतं ते त्या बाजूला. विंडमिल नाही ते राहते माझ्या नेमक्या ह्याच्यात हायपरलॅप्स मध्ये. थोडे थोडे येत असते. नाही ना, नाही दिसत आहे. काही नाही. तो सीन थांबा, येईल परत येईल. हे जे ढग आहे ना, हे आलं नाही तो अख्खा फिल्टर लागतोय त्याला. पूर्ण गोल दिसतोय यार. चष्म्याची इथं बघता बी नाही. आता येईल, आता येईल. वेट फॉर इट. वेट फॉर इट. वेट फॉर इट. ब्राईटनेस पूर्ण कमी केला यार मी तरी. हा हे बघा सर, आता तो चंद्र बघा, सूर्य बघा, सॉरी. हमारा सूर्य सर का चंद्र. ओ क्या सही आहे. आता हे धुकं इथपर्यंत आलं पूर्ण. चष्मा काढावा लागला, आता काय फायदा नाही. ब्लर होता आधी स्टार्टिंगला, नंतर ते क्लॅरिटी होतं. हे बघू आता पण तर इसने भी निकाल दिया आपका फोटो. आलं सगळं. आता हे जे खालचं धुकं होतं ना, आपण त्या आता चादरीच्या आत आहे, जी आपण चादर बघितली. ठीक आहे, टाइमलॅप्स मध्ये. ठीक आहे, मजा आली खरंच ट्रॅक करून. मजा अजून म्हणजे बघा, इथून ना अजून पूर्ण वर आहे, पण इथून पण सनराईज छान दिसला, क्वालिटी दिसला. थोडासा वर खाली झाला माझ्याकडून, बसायला नेमकी इथं जागा नव्हती एवढी तशी, पण जे काय होतं बेस्ट होतं. हे काय धुकं आलं बघा आता पूर्ण. आता काहीच नाही दिसणार. सूर्य यार, काय बोलू यार ट्रॅकला. आता पूर्ण धुकं आलं. नाही धुकं एवढं गार केलं ना धुकंनी लगेच. शपथ, काहीच दिसत नाही, काहीच. आत्ता किती मिनिटं झाली बघा, इथून थोडंसं दिसतंय. ठीक आहे, झालं एवढंच, काय नाही. आता ते पण गेलं. हे बघा डोळ्यासमोर मी काहीच नाही. हे बघा डोळ्यासमोर गायब. आता ती जी चादर होती ना आपण बघत होतो, त्याच्या आतमध्ये आपण हे बघा सूर्य, हा सूर्य गेला परत. काय गारे. बघा सर, काहीतरी मस्त ट्रेक झाला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने कळसुबाई एकदा तरी आयुष्यात करावा. खरंच फक्त
थोडा प्रिकॉशन घेऊन करावे आणि व्यवस्थित प्लॅन केला, त्यामुळं सगळ्यांनी व्यवस्थित ट्रेक केला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. ओके, ऑर्गनायझेशन अभिनंदन, सगळ्यांनी वेळेवर कॉन्ट्री दिली त्याच्याबद्दल पण अभिनंदन. आता फक्त राहिलेली कॉन्ट्री पण नंतरचा मागा. येस. सर हम चल के आए उसका भी कुछ बोलो. अरे मॅडम बोलो ना, चल क्या है पहले बोलो ना. शालिनी मॅम बोलो कुछ. झालं आमची गिरली. क्लोजर मध्ये पूर्ण ऑडिओ घे, डार्क आला तरी चालेल. वरती भेटू आता. हा येतेस तू, येतेस बाळा. और कितना लगेगा? हा -10 गरज पडली शेवटी, कारण काही धुकं सगळीकडे आले. इतकं म्हणजे धुकं आले की ते ब्राईटच झाले. किती ब्राईटनेस करू कमी घ्या बघा, सगळं धुकं आहे. नॉर्मल केले की बघा कसलं ब्राईट होतंय. -10ची गरज पडली शेवटी. सो तुम्ही म्हणशाल काय नाही ऊन लागतं काय नाही, इथं जे ढगं येत नाही सकाळचं जे धुकं म्हणतात त्याला, ते जे येतं ना खतरनाक आहे. मग फ्रंट कॅमेऱ्याने जमत नाही ब्लॉगिंग. सो हां अशा गोष्टी आणा. थर्मल वेअर आणा. थर्मल वेअर मी बॅगेत ठेवले. अजून तर गरज वाटत नाही आहे, थोडीफार हीट फील होती आहे कारण का एवढे ट्रॅक करून आलो आहे. पण ठीक आहे, कानांना आणि ते लगेच पकडतं, ते लगेच गारम. सो जामच होतं सगळं, नाक जामाला लागलं. लगेच म्हणलं काढायचं लगेच. ए बाळा तू व्हिडिओच्या नादात जाशील ते मी तुला दिले ते घाल थर्मल वेअर कानातलं. बलकवा घाल, कानात सगळी गारवा जाईल. थोडंच राहिलं इथून. केवढं धुकं आहे बघा. बराच वेळ बसला ह्या पॉईंटला. आता जायचं इथून कळसूबाई वरती मेन. चला थांब जरा ब्रो. फायनली आपल्यासमोर कळसूबाई. ओ ये. मध्ये जरा प्रॉब्लेम झाला. दुसरी टीम होती, एक खाली उतरत येते. अतिउत्साही पोरगा पळत गेला. पाणी दगड चिखल सटकला, खोच पडली. आणि मेन गोष्ट काय, तुम्ही येतात अशा जागेवर बँडेज पट्टी असली पाहिजे की नाही आहे. नशीब माझ्याकडे होती, केलं त्याला लगेच बँडेज पट्टी. बट तेच आहे की जातं ते एवढे सगळे ग्रुपने, तर तुम्ही एक बँडेज मेडिकेट तरी सोबत ठेवायचं. कॉटन बँडेज रोल करायचं. कॉटन, सॅव्हलॉन किंवा डेटॉलची बॉटल, अँटीबॅक्टेरियल पावडर, हे बेसिक आहेत. हे जर नाही ठेवले तर नो ब्रो. आता त्याला इथं चांगली खोच पडली. बघू नेतील त्याला त्याचे मित्र सगळे खाली. आपण आता कळसूबाईला जाऊ. आता डायरेक्ट वरती. द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. आपण सीन बघू. तरी उशीर झाला पण ठीक आहे, वरती आहे. मागच्या बाजूला बघू. या वरती, या वरती. कळसूबाई. वा. हा सीन बघू आपण. माकड बसलीत बघा. प्लॅस्टिक का नाही टाकायचं हे एक रिझन आहे. त्या प्लॅस्टिकमध्ये काय नाही आहे पण ते शोधू खाते. नॅचरल काय त्यांचं फळं
बाबा चावत असतं परत टीटीचा इंजेक्शन घ्या. ह्या प्रकारे कळसुबाईचा ट्रॅक सक्सेसफुली आम्ही आलो वरती. ठीक आहे, कळसुबाई. आता खाली उतरायला चालू. मस्त आहे आणि इतकं वर आहे की म्हणजे लक असेल तर लगेच व्ह्यू छान छान भेटतात, नाही तर असंच मिनिट पण नाही लागत सगळं वातावरण चेंज व्हायला. प्रॉपर असं वाटतं की आपण ढगातच आहे आणि ढगा अशी लिटरली खालून जातात. तुम्ही सावली बघा, ही ढगाची, ही सावली आहे आणि ढग कुठे, आपण ढगात आहे. बेस्ट आहे, बेस्ट. आत्तापर्यंत सगळ्यात माझा बेस्ट ट्रॅक म्हणू शकतो आपण. चलो अभि नीचे उतरते. खाली जाताना काय इंटरेस्टिंग वाटलं, गडबड झाली तर आपण खाली भेटू. चला की. हो हो. तर काय बोलू मी याला, काय बोलू. ढग खाली आहेत, माझ्या खाली आहेत ढग आणि मी ढगांच्या वर. नको ते रिस्की आहे. ऐका जरा माझं. तिथं सीडीनी ते खाली पण तेच आहे. सीडीनी तिथं सिंगल आहे पण तो रस्ता अख्खा पायऱ्यांचा आहे. कधीच मला व्हिडिओ नीट काढता नाही येणार. पण अख्खा रस्ता लय डेंजर आहे. ठीक आहे, इग्नोर करा थोडंसं. माय गॉड. अशी खाली अशा माझ्या खाली येत ती आणि मी त्यांच्यावर. सांगते सीडी ही अवघड आहे. ऐका की 2 मिनिटं. सीडी आहे पण खालचा रस्ता इथं पायऱ्यांचा आहे. खाली तर केवढी मोठी येत असली सीडी. दिसतच नाही मला. बघायचं आहे ना पण ती गोष्ट. अख्खी ढगांची गारवा जो फील होतोय ना, काही बोलू नाही शकत मी. आता नेमकं मोठा ढग आलाय, खूपच लांब आहे तो आणि हे बघा इतका लांब आहे की मी खाली उतरपर्यंत तो संपणार नाही. जरा लईच मोठा आहे. एक कॅमेऱ्यावर येत असते. चला फोन ठेव आतमध्ये. एक तर खालीच एकाचा ऍक्सिडेंट झाला, आपल्याला आपला नाही करायचा. चला चला. अंधारात जो दिसला नाही तो असं दिसेल. आता रात्री तुम्ही समजून घ्या त्या रूटला. हा एक सगळ्यात टॉपचा, यानंतर डायरेक्ट ट्रॅक चालू होतो हा. ह्याच्या आधी हा एक आणि खाली पण एक, तो पण दाखवेल मी. असं आहे. रात्री दिसत नव्हतं ना आपल्याला, आता एक क्लिअर व्ह्यू येतोय. आपण ते रात्री तिथून क्रॉस केलं, हे महागून गाव, तिकडं ते कमानीचं सगळं तुम्हाला कळतंच. ठीक आहे, हा पट्टा येतो एवढा, थोडं पाण्याचा तिथून, आणि असं सरळ आहे. ही वाट फॉलो करायची, ही वाट अशी जाती आणि तुम्हाला जर दिसत असेल तर ह्या सीड्या आहेत. दिसल्या का सीड्या? हे बघा, या रोडनी सरळ जाऊन हा रोड असा 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 वर 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 आणि मग हा ती पाऊलवाट आहे. ठीक आहे, आणि जी मोठी पाऊलवाट आहे ना त्यालाच फॉलो करायचं. काही गाडीची गरज नाही पडत, तीच पाऊलवाट आहे. आम्हाला पण तेच वाटलं होतं, तर आता कळालं. रात्रीचं फक्त ते असल्यामुळे ते आपल्याला वाटतं तसं. सो हां, येस झालं. आता आम्ही जाणार आवरून वगैरे. वॉटरफॉलचं चाललं एक जागेवर, पण आता टाईम बघितलं तर ऑलमोस्ट 3:30 वाजून 3:45 झालेत. सो मला वाटत नाही की आपण कुठल्या वॉटरफॉलला जाऊ, तर डायरेक्ट आपण घरीच जाऊ. आता जेवण वगैरे करायला थांबू, तर ते काय दाखवत नाही बसत. मेन आपलं हेच होतं की कळसुबाईचं काय सगळं. आता मला तर असं वाटतं की क्लिअर झालं असेल सगळं की कसं जायचं आणि कसं नाही. सो हा होता सुंदर कळसुबाईचा ब्लॉग. या प्रकारे आपला ब्लॉग एंड झाला आहे असं मी घोषणा करतो या सुंदरच्या छोट्याशा पाण्याच्या समोर, जे की इथूनच स्टार्ट आहे आणि इथंच एंड करतो आहे आपण. चलो बाय बाय म्हणा, ब्लॉग एंड होतोय. बाय बाय, सी यू गाईज. नक्की या, वर्थ इट आहे. सगळी मेहनत वर्थ इट आहे.
रोड आहे बघा, जो आपण रात्री येत होतो ना, हे तुम्ही बघू शकता रात्रीच्या ह्याच्यात. एकदा झलक बघून घ्या या रोडची, सेमच दिसतो. तर रात्री थोडा जास्तच, कारण की इथे लाईट नाही आहेत, छोटे छोटे लाईट आहेत. सो एकदा थोडं मी फास्ट फॉरवर्ड करतो, बघून घ्या रोडला. याच रोडने जायचं आहे कारण. ठीक आहे, फास्ट फॉरवर्ड करतो आता मी इथून. दिसतो, प्रॉपर दिसतो. सायकल बघ. हा हाच तो रस्ता, हीच ती गल्ली. दिसली पंचायत बिल्डिंग. ए तिकडं कुठं? हा हा बरोबर, आजा. बघितलं, सकाळी सुरुवात केली तर आपण इथून. इझी आहे. आलं पंचायत. काढू इझी ट्रॅक, काय गाडीची गरज नाही.